सध्या मित्रांनो माझ्या मागे तुम्ही हळद पाहू शकता, किती छान प्रकारे जे आहे ते सध्या आलेली आहे. टोटल मित्रांनो या हळदीला 40 दिवस जे आहे ते झालेले आहे कंप्लीट, आणि पूर्ण प्रकारे हळद जे आहे ते दाट वाट सध्या निघालेली आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांना आपल्याकडनं वर्मी वेचचं गांडूळ खत सध्या घेतलं असेल, तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जे आहे ते मित्रांनो गांडूळ खत आहे. फर्स्ट बेसल डोस मध्ये जर गांडूळ खत टाकलं नसेल, आता जर तुमची हळद वर आली असेल, तर तुम्ही मित्रांनो सध्याही तुमच्या हळदीला गांडूळ खत टाकू शकता. गांडूळ खत टाकल्यामुळे हळदीच्या मुळांची चांगली वाढ होते, पाणी धारण क्षमता तुमच्या शेताची वाढते, शेताचा पीएच मेंटेन होतो, ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन होतो, आणि सर्व गोष्टी मित्रांनो गांडूळ खतामुळे जे आहे ते मेंटेन होतात. आणि आपल्या हळदीच्या मुळांची चांगली वाढ सुद्धा होते. आपल्या हळदीचा कोमटा सुद्धा याने जोरदार अजून ताकद न उगवायला सुरुवात होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये जे आहे ते आपली माती भुसभुशीत जे आहे ते गांडूळ खतामुळे जे आहे ते होते. आणि तुम्ही पाहू शकता सध्या गांडूळ खत जे आहे ते एक बॅग जे आहे ते आपण आणलेलं आहे. प्रति मित्रांनो एकरी जे आहे ते तुम्हाला 6 क्विंटल गांडूळ खत हळदीमध्ये जे आहे ते टाकावे लागते. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, गांडूळ खत टाकता वेळेस तुम्हाला हळदीच्या या भागामध्ये मधामध्ये जे आहे ते गांडूळ खत टाकायचं आहे. आणि ही तुम्ही पावडर पाहू शकता, ही पावडर बायोमिक्सची पावडर आहे. या गांडूळ खतासोबत मित्रांनो ही पावडर सुद्धा आम्ही तुम्हाला गांडूळ खतामध्ये टाकायसाठी जे आहे ते देतो. याच्यामध्ये अजून खूप जास्त बॅक्टेरिया जे आहे ते असतात, आणि ही पावडर तुम्हाला या गांडूळ खतामध्ये जे आहे ते मिक्स करावी लागते. हळदीची उगवण झाल्यानंतर हळदीमध्ये गांडूळ खत कसं टाकायचं हे तुमच्या लक्षात सध्या आलंच असेल. आणि ज्या नवीन शेतकरी बांधवांना सध्या गांडूळ खत लागत असेल, त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि गांडूळ खत घरी बसल्या ऑर्डर करू शकता.